नमस्कार. नागपूर ते गोवा फक्त 8 तासांत. हे जे स्वप्न आहे याला सत्यात उतरवण्यासाठी जो शक्तीपीठ महामार्ग बनतोय त्यावर सरकारने खूप मोठा आणि तितकाच महत्वाचा निर्णय घेतला आहे. चला तर हा निर्णय नेमका आहे तरी काय हे आपण समजून घेऊया. या महामार्गाबद्दल एक चांगली बातमी आहे आणि एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी सुद्धा आहे. चांगली बातमी अशी की जमीन मोजणीला परवानगी मिळाली आहे. पण त्याचवेळी एका मोठ्या भागाचं काम थांबवण्यात आलंय. आता प्रश्न असा आहे की असं का झालं आणि याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होईल? चला सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी एक सरकारी आदेश आलाय, ज्याला आपण सगळे GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणतो. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा GR काढलाय आणि या GR नुसार महामार्गासाठी जी जमीन लागणार आहे तिच्या मोजणीला आणि खरेदीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आता ही फक्त एक घोषणा नाहीये. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू करण्याची ही पहिली ठोस पायरी आहे. म्हणजे बघा, आतापर्यंत जे काही नियोजन फक्त कागदावर होतं ना, ते आता खरंखुरं जमिनीवर उतरायला सुरुवात होणार आहे. बरं, आता हा प्रकल्प नेमका किती मोठा आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते जरा समजून घेऊया. या महामार्गाची लांबी आहे तब्बल 802 किलोमीटर. म्हणजे विचार करा, विदर्भाच्या एका टोकापासून थेट कोकणापर्यंत हा मार्ग पसरलेला असेल. आणि याचा विस्तार खूपच मोठा आहे. हा मार्ग एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे, तब्बल 39 तालुक्यांना स्पर्श करेल आणि साधारणतः 370 गावांमधून याचा प्रवास होईल. सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्राचा जवळजवळ संपूर्ण आडवा पट्टाच या एका मार्गाने जोडला जाणार आहे. पण एक प्रश्न मनात येतो, याचं नाव शक्तीपीठ महामार्ग असं का ठेवलं असेल? तर याचं कारण म्हणजे हा फक्त एक रस्ता नाही आहे. हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातली जी 18 प्रमुख देवस्थानं आहेत त्यांना जोडणार आहे. यामध्ये तुळजापूरची भवानी माता आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे आणि माहूरची रेणुकादेवी सुद्धा आहे. याचा अर्थ काय की प्रवास तर सोपा होईलच, पण त्यासोबतच धार्मिक पर्यटनाला सुद्धा एक मोठी चालना मिळणार आहे. आणि हो, सर्वात मोठा फायदा तो म्हणजे वेळेची बचत. आजच्या घडीला या प्रवासाला साधारण 18 तास लागतात. कल्पना करा, हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हेच अंतर फक्त 8 तासात कापता येणार आहे. म्हणजे प्रवासाचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ वाचणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. इथे एक छोटासा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. या महामार्गाचं नाव जरी नागपूर गोवा असं असलं ना, तरी त्याची खरी सुरुवात नागपूर शहरातून होत नाहीये. ती होते वर्धा जिल्ह्यातल्या पवनारमधनं. आणि तिथून हा महामार्ग नागपूरहून येणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. आता एवढा मोठा प्रकल्प आहे तर त्याचा खर्चही तितकाच मोठा असणार. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च आहे 86,000 कोटी रुपये. आणि सरकारने नुकतीच जी रक्कम मंजूर केली आहे त्यावरून या प्रकल्पाबद्दलची सरकारची गंभीरता आपल्या लक्षात येते. फक्त जमिनीच्या खरेदीसाठी म्हणजे भूसंपादनासाठी जवळजवळ 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. या एका गोष्टीवरूनच हे स्पष्ट होतं की सरकार हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी किती उत्सुक आहे. आतापर्यंत सगळं काही अगदी सुरळीत वाटतंय, बरोबर. पण याच सरकारी आदेशात म्हणजे GR मध्ये एका भागाबद्दल असा काही उल्लेख आहे ज्यामुळे प्रकल्पाच्या एका मोठ्या टप्प्यासमोर एक मोठा अडथळा उभा राहिला आहे. तर मग साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की हा संपूर्ण प्रकल्प जसा ठरला होता तसाच मूळ योजनेनुसार पुढे जाईल का? आणि याचं उत्तर आहे नाही. याच GR मध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की कोल्हापूर ते सिंधुदुर्ग या पट्ट्यातून जाणाऱ्या मार्गासाठी जी अधिसूचना काढली होती ती आता रद्द करण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा की या भागात सध्या तरी महामार्ग होणार नाही. पण ही अधिसूचना रद्द का करावी लागली? यामागचं मुख्य आणि थेट कारण आहे तिथले स्थानिक शेतकरी आणि नागरिक यांचा झालेला तीव्र विरोध. त्यांचं म्हणणं होतं की या विशिष्ट मार्गासाठी ते आपली जमीन देणार नाहीत. कारणही तशीच होती. अनेकांची सुपीक जमीन जात होती, मिळणाऱ्या मोबदल्यावर आक्षेप होते आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावरूनही मोठे प्रश्न होते. या सगळ्या घडामोडींमुळे आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झालीय. असं दिसतंय की हा एकच प्रकल्प आहे, पण तो आता 2 वेगवेगळ्या वेगाने धावणार आहे. हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रकल्पाचा पहिला भाग म्हणजे पवनार ते सांगली या मार्गावरचं काम आता वेगाने सुरू होईल. त्याला हिरवा कंदील मिळालाय. पण जो दुसरा भाग आहे
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग तो टप्पा मात्र सध्या थांबला आहे. आता या भागासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCला एक नवीन पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे. आता ही सगळी माहिती ऐकल्यानंतर विशेषतः ज्यांची जमीन या प्रकल्पात जाण्याची शक्यता आहे त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील. तर कोणताही निर्णय घेण्याआधी काही गोष्टी स्वतःहून तपासणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर काय करायला हवं? सगळ्यात पहिलं, शासनाने जो अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे तो मिळवून तपासा. दुसरं म्हणजे हा जो सरकारी GR आहे तो स्वतः पूर्ण वाचा. तो ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. आणि तिसरं, आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे, तुमच्या जवळच्या प्रांत कार्यालयात किंवा भूसंपादन कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्या. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटी शक्तिपीठ महामार्गाची ही जी कहाणी आहे ती आपल्यासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करते. तो म्हणजे विकास आणि स्थानिक लोकांचं हित यांच्यामध्ये संतुलन साधायचं तरी कसं? कारण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही मोठा प्रकल्प हा फक्त सिमेंट आणि डांबराचा रस्ता नसतो. तो माणसांना जोडणारा किंवा काही वेळा तोडणाराही ठरू शकतो. आपल्या शहरांची वाढ कशी होते आहे याबद्दलची अशीच विश्वासार्ह माहिती जर वेळेवर हवी असेल तर अर्बन ग्रोथ इंडिया हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.